राज्यातील राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने स्पष्ट वर्चस्व गाजवलं आहे. सोलापूर पासून नागपूर पर्यंत, जळगाव पासून नाशिक पर्यंत अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये नवे महापौर विराजमान झाले आहेत. कुठे बिनविरोध निवड तर कुठे मोठ्या मताधिक्याने विजय. महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला सर्वाधिक यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील जळगाव, धुळे, नागपूर, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे, अकोला आणि अमरावती अशा अनेक महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया पार पडली. सोलापूर महानगरपालिकेत भाजपचे बिनविरोध महापौरपदी निवड झाली. शिवसेना, शिंदे गट आणि एआयएमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी या ठिकाणी माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. तर जळगाव महानगरपालिकेत भाजपची महापौरपदी निवड झाली आणि उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी तब्बल 104 मते मिळवत काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सुजाता पाटील यांनी महापौरपदी बिनविरोध विजय मिळविला, तर उपमहापौरपदी भाजपचे दशरथ भगत यांची निवड झाली आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोडकर महापौर झाल्या, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्ण पाटील बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर झाले आहेत, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड झाली आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपच्या शारदा खेडकर या महापौर झाल्या आहेत, तर उपमहापौरपदी भाजपचेच अमोल गोगे यांची निवड झाली आहे. दरम्यान मुंबई आणि पुणे महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे, तर लातूर महानगरपालिकेत 9 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे येथेही भाजप व महायुतीच्या उमेदवारांनी महापौर पदांवर बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याने राजकीय सलोख्याचे चित्रही दिसून आले. नवनियुक्त महापौरांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकास कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या निकालानंतर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. एकूणच पाहता राज्यातील महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीने मोठे वर्चस्व प्रस्थापित केले असून नवनियुक्त महापौरांनी शहराच्या विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.